नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. श्री क्षेत्र पिंपळगाव नागविंदा येथे भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट आयोजित परिसरातील सर्व भाविकांच्या सहकार्याने तसेच हरिभक्त परायण वैकुंठवासी तुकाराम महाराज सदगीर व हरिभक्त परायण पांडुरंग महाराज मुखेकर यांच्या कृपाशीर्वादाने अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळगाव नागविंदा येथे मोठ्या जल्लोषात तसेच भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. या दरम्यान काकडा आरती, गाथा भजन, विचारांचे भजन, हरिपाठ, हरिकीर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या भक्तिभावाने परिसरातील भाविक भक्त विठ्ठलाच्या नामाच्या जयघोषात तल्लीन झालेले पाहायला मिळाले होते. शेवटच्या दिवशी सकाळी पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात ग्रामस्थांबरोबरच शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. माऊली तुकोबांचा जयघोष करत टाळ, मृदुंग, शालेय विद्यार्थी लेझी नृत्यावर ठेका धरत भक्तिरसात तल्लीन झाले होते. संपूर्ण परिसर हरिनामाने दुमदुमला होता. हरिभक्त परायण राजेंद्र महाराज सदगीर मुथाळणे यांचे काल्याचे कीर्तन होऊन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. समस्त ग्रामस्थ पिंपळगाव, नागविंदा, आढळवाडी, सोंगाळवाडी, श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट आदींनी अखंड हरिनाम सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. असू द्या रामकृष्ण ऊर्जा देणारे आले तर ऊर्जा मिळत. असो ऐका, ऊर्जा मिळते महाराज परमार्थाच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन होतं. आणि मला तुम्हाला एक वाक्य अजून सांगायचंय, परिवर्तन जर होतच नसेल तर त्याच्यापेक्षा नारायणगावच्या फडावर गेलेलं बरं. काय काय उपयोग काय जर काही घेतलंच नाही त्याच्यातून, काय जर परिवर्तन झालं नाही. आता 7 दिवस 8 दिवस इतका गोड सुंदर सप्ताह झाला, पण काही सत्यात भांड नाही. सप्ताह काय करताय संगती डोळीला पुत्र झाला, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. आणि वाऱ्यासारखी गोकुळामध्ये बातमी पसरली महाराज. ऐका जरा, यशोदेला मुलगा झाला कळालं, सगळ्या गोकुळामध्ये वाऱ्यासारखी बातमी कळाली. आणि मग आता आपल्याकडे सगळ्यात जास्त उत्सव प्रेमी कोण असतात? गवळणी म्हणजे स्त्रिया, महिला खूप उत्सव प्रेमी असतात महाराज. तुम्ही कुठला उत्सव पहा, यात्रा पहा, त्यांचाच उत्साह आहे. सप्ताह पहा, त्यांचाच उत्साह आहे. 5वी बारस पहा, त्यांचाच उत्साह आहे. लग्न सोहळे पहा, त्यांचाच उत्साह आहे. एखादं मेलं तरी त्यांचा उत्साह. सगळीकडे उत्साह असतो महाराज. आणि खरंच ना, महिला मंडळी, आणि एक वाक्य बोलतो जरा, आज महिला आहे म्हणून हे सगळं टिकू नये. हो ऐका, सगळ्यात जास्त चव ही पुरुषांनी घातली. तुम्ही गावगाव पहा, दारू कोण पितात? बरोबर, पुरुष. गांजा कोण वाढतात? पुरुष. बर. राजकारण कोण करतात? पुरुष. महिला किती राजकारण करणार? तुमच्या गावातल्या किती महिला बरं राजकारण करणार आहे? बोटाव म्हणजे एवढंच आहे, पण गडी प्रत्येक तसंच आहे. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.